जयंत पाटील सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। राज्यभर पाहायला मिळते, कोल्हापुरात तर राष्ट्रवादीचा प्रवेश झाला। आगामी काळात ते असे संकेत आणि आहेत का पश्चिम महाराष्ट्रात 3 सप्टेंबरला आणखी काही 3 सप्टेंबरला आणखी काही प्रवेश होणार आहेत का? आणि काय रोडा महाविकास आघाडी नाही, आता हळूहळू बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील। कारण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकार विरोधी नापसंती फार मोठी आहे आणि ती पदोपदी जाणवते लोकांना। आणि अनेक कार्यकर्ते नेते थोडेसे इकडे तिकडे मधल्या काळात गेले, ते सगळेच आता म्हणतायत की आम्ही पवार साहेबांना साथ देणार। अधिकृत पक्ष प्रवेश 3 तारखेला होणार आहे। हो, ते मी आता जाहीर केलं ना, पवार साहेबांशी मी बोललो। पवार साहेब स्वतः राजे समरजित घाटगेंचा प्रवेश करण्यासाठी कागलला येणार आहेत। इकडे तिकडे गेलेले तुम्ही येणार आहे म्हणजे अजित पवार गटाची मग यामध्ये असणार आहेत का आमदार? काही संपर्कात आहेत का? नाही, त्याच्यावर मी भाष्य करत नाही, कारण एखादी घटना झाल्यावरच त्यावर बोलणं योग्य आहे। केपी पाटील आपल्याबरोबर चर्चा घेतली, भेट काय नेमकी चर्चा झाली? कारण ते केपी पाटील नव्हते, पण त्यांचे सगळे समर्थक होते आणि साधक बाधक बरीच चर्चा झाली। एका बाजूला समर्थित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतायत, मात्र महाविकास आघाडीचे जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे। या संदर्भात चर्चा झाली आहे का? त्यांच्या मैत्रीमध्ये पक्षात आणि मैत्रीत फरक करतात लोक, तो दिसेल आपल्याला। मला काही चिंता वाटत। मी आत्ताच त्याचा निर्णय मला सांगण्यात आला, त्याविषयी आम्ही पक्षांतर्गत अजून चर्चा केली नाही, पण पवार साहेब त्यात स्वतः लक्ष घालतात, ते त्या बाबतीत योग्य ते निर्णय करतील। आता मी इथं आहे, पवार साहेब पुण्यात आहेत, त्यांची चर्चा काही लोकांशी करून ते निर्णय करतील। कोर्टाच्या सूचनेनंतर देखील महाविकास आघाडीचा बंद उद्या होणार आहे। तेच चर्चा करतील ते, मला माहित नाही, कारण मला आत्ताच कळली ही माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।